नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. वारुंजे या ठिकाणी ओपनचं मैदान होते आणि त्या ओपनच्या मैदानामध्ये आपण तर निघालो आहे. तत्पूर्वी म्हटलं जरा लोकांना पैरे समजावेत, कारण की रात्री सगळ्यांना पैरे माहीत झालेले आहेत आणि तरी म्हटलं जरा सांगावं, कुणाला माहीत असतील कुणाला माहीत नसतील. आज महाराष्ट्रातील सगळ्यात टॉपची जोडी, ज्या जोडीनं पुशेगावचं मैदान गाजवलं, अशी सचिन लक्ष्याची जोड्या आज आपल्याला वारुंजेच्या ओपनच्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे. आज पुन्हा एकदा इतिहास घडेल, कारण की महाराष्ट्रातील सगळे टॉपचे नंदी जे आहेत ते आज आपल्याला पळताना दिसणार आहेत. आणि बघूया आजच्या मैदानामध्ये सचिन लक्ष्या कशा पद्धतीनं आज गाडी स्पीड पकडेल, कारण की खूप दिवसानंतरनं ही गाडी जी आहे ती पळताना दिसते आपल्याला. आणि आज खूप चांगली गाडी पळेल. गाडीवरती भैया ड्रायव्हर बांबवडी करत असतील. सचिन लक्ष्या आजच्या मैदानासाठी सज्ज झालेले आहेत आणि ही जोडी 100% पळणार आहे आणि फिक्सच पैरे तुम्हाला मी सांगणार आहे आज. चला, खूप साऱ्या शुभेच्छा हिंद केसरी जोडीला सचिन लक्ष्याच्या. आजच्या मैदानामध्ये पुन्हा एकदा एक टॉपची जोडी या बैलगाडा शहर क्षेत्रामध्ये, ज्या बैलाने दोन्ही खांदी रॉकेट म्हटलं जातं असा घोटचा सर्जा आपल्याला बबलू चाचा किल्ले मच्छिंद्रगड यांच्या राजासोबत पळताना दिसणार आहे. राजा सर्जाचा साज, घरचा साज म्हणावा लागेल, कारण की बबलू चाचा स्वतः गाडीवरती ड्रायव्हिंग करणार आहेत. एक टॉपची आणि नामांकित जोडी. या जोडीला रोखणं अत्यंत कठीण होईल आणि बघूया कशा पद्धतीचं स्पीड लागते. प्रथमच गाडी पळणार आहे. बघूया आज घोट सर्जा आणि राजा कसं स्पीड लागेल, कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. आणि काय वाटते गाडी कसा पळ धरेल. खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला. आजच्या मैदानात 3 नंबरचा पैरा, एक टॉपची जोडी आहे. निमगावचा सावकार आणि आप्पांचा रायना ही जोडी आपल्याला पळताना दिसणार आहे. एक टॉपची जोडी भैया ड्रायव्हर वाटेगावकर या गाडीवरती असतील. सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे, दोघेही गुलालाचे बेताज बादशाह आहेत आणि दोघेही चांगली कामगिरी करत आहेत. दोघेही दोन्ही खांदी पळून पब्लिकचे बादशाह आहेत. आणि आज वारुंजे मैदानामध्ये गाडी फायनलला 100% राहील, कारण की गाडीला स्पीड लागणार आहे. टॉपचीच गाडी आहे. आता बघावं लागेल, कारण की सगळे या मैदानामध्ये टॉपच्या पैऱ्यामध्ये आलेले आहेत. जेवढे टॉपचे पैरे आहेत तेवढे तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. आज रायना दाखवून देईल सगळ्या महाराष्ट्राला की ज्या ठिकाणी मैदान मोठं असतं त्या ठिकाणी रायना चांगलीच कामगिरी करतो. निमगावचा सावकार आता सध्या फॉर्ममध्येच आहे, त्याच्यामुळे दोघे आज चांगले स्पीड लागेल. खूप साऱ्या शुभेच्छा भैया ड्रायव्हर वाटेगावकर आणि तसेच आपल्या रायनाला आणि सावकारला. आजच्या मैदानातला अजून एक टॉपचा पहिरा, समाजसेवक संतोष तोडकर ठाणे विटावा यांची 92 लाखाची खरेदी मल्हार 11-11 आपल्याला पळताना दिसणार आहे. आज तो कराडाच्या सर्जासोबत पळताना दिसणार आहे आणि कराडचा सर्जासुद्धा एक चांगल्या स्पीडनं पळतो. त्याला एक जास्त स्पीड आहे त्या सर्जाला. बघूया सर्जा आणि मल्हार कशा पद्धतीनं आज स्पीड घेत आहेत. तर आता आपण जाणारच आहोत, थोडंसं सातारमध्ये थांबलो आहे, सातारमधून जाणारच आहे मित्रांनो. मल्हार 11-11 आणि सर्जा, कराडचा सर्जा. बघूया आजच्या मैदानाची ही एक नामांकित अशी टॉपची जोडी आहे. तसेच आजच्या मैदानातील अजून एक टॉपची जोडी समाजसेवक संतोष तोडकर ठाणे विटावा, तसेच गौतम भैया काकडे यांचा सुंदर 11-11 आज आपल्याला अमित शेठ भाडळे यांचा छोटा देवाबाई या नंदीसोबत पळताना दिसतील. गाडीवरती छोट्या ड्रायव्हर कोराळकर असतील. सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे सुंदर 11-11 कशा पद्धतीनं पळतो, त्याचा स्पीड कशा पद्धतीचा आहे. आणि सगळ्यांना माहीत आहे देवाबाई आता सध्या महाराष्ट्रामध्ये तोसुद्धा एक गुलालाचा बादशाह आहे. तोसुद्धा चांगलीच कामगिरी करेल आणि आज सगळा महाराष्ट्र बघेल की प्रत्येकजण टॉपच्याच पैऱ्यामध्ये आहे आणि आज चांगली कामगिरी प्रत्येकजण करणार तर आहेत. आणि या होते माझे एक प्रमुख पैरे आजच्या मैदानातील. आणि तुम्हाला काय वाटते तुम्ही सुद्धा कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकताय. बकासूरचा पैरा कोण आहे? बकासूरचा पैरा अजूनही काय कोणाला काय माहीत नाही आहे. कोणी हे सांगते, कोणी ते सांगते. रात्री मी पण सांगितलं अंदाजित, परंतु पैराचं माहीत नाही तर काय सांगणार आहे. खूप साऱ्या शुभेच्छा आजच्या मैदानामध्ये. वारुंजेच्या सगळेजण टॉपच्या पैऱ्यात आहेत.
पुन्हा एकदा सचिन लक्ष पळत आहेत. धन्यवाद.